एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुला वाटत नाहीये ना तुझं काही चुकलंय असं? नाही म्हणजे काय चुकलं मी? हे बघ, मी 8 दिवस तिकडे होतो. मी एकदा आईला फोन केला. नाही तुझं बरोबरच आहे सगळं. फक्त काय झालं घनश्याम की तू कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतास, तुझा फोन लागत नव्हता, तू कसा आहेस, काय करतोयस याविषयी काळजी होती सगळ्यांना. अरे यार, हे कमाल आहे ते. अरे लोक असं कोणी करतं का? म्हणजे कसं समजावायचं या लोकांना? राधा, म्हणजे आता मी काय छोट्या छोट्या गोष्टींचे अपडेट्स देत राहायचे का या लोकांना? फार मनाला लावून घेतात हे लोक. म्हणजे आता काय मी जेवलो, आता काय मी चूळ भरली, आता काय मी या कुशीवर झोपलोय, असं सगळं सांगायचं का यांना? हो हो, तुझं बरोबर आहे म्हणणं. तू चहा घेणार आहेस का घनश्याम? घनश्याम, म्हणजे तू पण चिडलीस माझ्यावर? हे राधा, हे बघ, मला माहितीये तू कालच्या प्रकाराबद्दल चिडलीस, आणि तसं असेल तर मी तुला सिरियसली सॉरी म्हटलं. मी तुला पुन्हा सिरियसली सॉरी म्हणतो. हे बघ, आय एम सॉरी खरंच. पण अगं बिर्याणी इतकी सुपर होती ना, मला खरंच वाटलं मला जाग येईल. आलीच नाही सकाळी जाग. नाही ठीक आहे, बरोबर आहे तुझं, असं होऊ शकतच. हो की नाही? हो. या लोकांना कोण समजवणार? पण आता तू ब्रिलियंट आहे ना, जितकं मी प्रॅक्टिकल आहे ना तितकी तू प्रॅक्टिकल आहेस. म्हणजे तुला सांगतो, आता तुझ्या जागी माझी खरी बायको असती ना, राडा घातला असता. मला तिच्या पायावर लोटांगण घालून जवळजवळ स्नेक डान्स करावा लागला असता, किंवा माझं अख्खं पाकिट असं तिला द्यावं लागलं असतं. बायका जाम राडा घालतात ना, खऱ्या बायका, म्हणजे असं मी ऐकलंय. पण तुझं तसं नाही. म्हणजे यू आर अ स्वीट हार्ट. I missed you. I really missed you. श्याम, खरंच सांगतो तुला, आणि खरंच सांगतो तुला, मी इतकं मिस केलं ना या बेडला हैदराबाद मध्ये. I missed you, baby. काय आलं? आपलं ते आपलं राव. लग्नाच्या गाठी स्वर्गात जमतात, आम्ही फक्त निमित्त मात्र. ही टॅगलाईन कशी वाटते सर तुम्हाला? टॅगलाईन ठीक आहे. मला असं काय काय सुचत असतं सर, पण त्याची किंमत कोणाला नाहीये, पण तुम्हाला त्याची आहे किंमत. तुम्ही अप्रिशिएट करता. थँक्यू सर. वॉखलंय. राधाच हल्ली काहीतरी बिनसल्यासारखं वाटत नाही तुम्हाला? तुम्हालाही तसंच वाटतंय ना सर? हो वाटतं, म्हणूनच मी विचारलं. मलाही असं वाटतं सर की तिच्या डोळ्यात जे सुख होतं ना ते कुठेतरी आटून गेलंय. लग्नानंतर राधा किती आनंदात असायची, आणि आता काय झालंय नक्की काही कळत नाहीये मला. तुम्ही देसाई साहेबांच्या वरचेवर संपर्कात असता म्हणून मी आपलं तुम्हाला विचार, काही कल्पना आहे तुम्हाला काय घडले याचे? खरं तर माझ्याही खूप उशिरा लक्षात आलं की राधाचं आणि श्याम्याचं एकमेकांशी. श्याम्या कोण? श्याम्या अहो राधाचा नवरा. म्हणा ना, श्याम्या काय?
सॉरी, राधाचं आणि घनश्यामचं पटत नाही. खरंच माऊलींचं दर्शन झालं ना, म्हणजे ह्यानं माऊलींचं मुरारींचं दर्शन झालं, मग झालं ना सगळं मनसोक्त. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.